नमस्कार. मी काल एक व्हिडिओ पोस्ट केली की मम्मी पप्पानी मला आणि भावानी म्हणजे तिघांनी पण मिळून मला शिलाई मशीन घेऊन दिलेली. तर मी काल व्हिडिओ पोस्ट केली, ती व्हिडिओ बघितली माझ्या मोठ्या बहिणींनी. हो माझ्या मोठ्या बहिणीने ती व्हिडिओ बघितली आणि मम्मीला खूप म्हणजे खूप भांडली. आणि तिघांनी माझ्या मम्मी पप्पानी आणि भावानी मिळून मला मशीन घेऊन दिलेली आहे. तर ती मम्मीला बोलली, मम्मी म्हणली की आणि माझी इतकी कंडिशन बेकार आहे, माझं रूम भाडं भरायचं, माझा मुलगा मोठा झाला त्याला पण बघायचं, तर आता शाळेत टाकायचे ते पण मला टेन्शन आहे. तर मम्मीला सांगितलं तर मम्मी म्हणली तुझी कंडिशन म्हणजे हे बेकार आहे ना आता परिस्थिती, तर मी तुला शिलाई मशीन घेऊन देते माझ्या पैशाने. मम्मी पप्पा बोलले माझ्या पैशाने आम्ही घेऊन देतो, तर तू ते शिक आणि 4 पैसे वगैरे कमवशील, तू तेच तुझ्या मुलाला शिक्षणाला वगैरे होतील, तुला दुखणं खूप नाही, खर्च आहे, खाणं पिणं आहे त्याला होईल, तर ते शिक, थोडंसं काम करून वगैरे तू कमवशील. तुला बाहेर जमलं तर तू बाहेर जा, नाही जमलं तर तू घरात हे शिलाई मशीन नाही का, शिलाईचं काम शिक आणि कर. तर ठीक आहे म्हणले, म्हणून मम्मीने मला शिलाई मशीन घेऊन दिली. तर ते माझ्या बहिणीला कळालं, तिला काल व्हिडिओ टाकली. मला थोडी माहिती की मी व्हिडिओ टाकेन शिलाई मशीनची वगैरे मम्मीने घेतलेली आहे म्हणून, मम्मी पप्पानी. तर ती मम्मी पप्पाला बोलेन, मला काय इतकं थोडी मला कळणार की ते ह्या गोष्टीवरनं पण तमाशा करेन, ह्या गोष्टीवरनं पण ते भांडण. तर मम्मीला किती बोलली, किती भांडली मम्मीला की तिलाच तुम्ही नाही का शिलाई मशीन घेऊन दिलीत का महागाची, मला तर असं कधी केलं नाही, मला तर कधी पैसे दिले नाही, तिला तू पैसे देते, खायला प्यायला देते, पडशील पिलू पडशील. हा असं मम्मीला नाही का म्हणली की मला कधी देत नाही. मम्मी म्हणली तुझ्या वेळ होती तेव्हा मी तुला पण दिलं नाही का, नवीन नवीन लग्न होतं तर नाही का म्हणजे नीट सांभाळता येत नाही घर वगैरे, अडचण होती, तर त्यावेळेस मी तुला पण मदत केलेली आणि आता पण आधीमध्ये करतेच. पण आता तुझं जरा चांगलं आहे, तिचं जरा नाही का म्हणजे हाय कंडिशन जरा बेकार, तर मी तिला मदत केली. तर काय झालं, तर म्हणते नाही तुम्ही असं तुम्हालाच नाही करत, तिला करती. तर मम्मी म्हणली मला तुम्ही 4ही म्हणजे माझा मुलगा म्हणजे मम्मी बोलली की माझा मुलगा मुलगी मला आहेत ना 4ही जण आहेत ना एकदम सेम बरोबर आहेत, की तुला मी बघत नाही, हिला बघते, दुसऱ्याला बघत नाही, मुलाला बघते, असं काय नाही, माझ्यासाठी 4 पण सेम आहेत. तुझ्यावर वाईट वेळ आली मी तुला बघितलं, तुझ्यावर वाईट वेळ आली तर मीच बघणार ना, आई बाप येताना आम्हीच बघणार ना, असं मम्मी बोलली. तर तिला इतका राग आला ना, लय राग आला तिला. तिने डायरेक्ट बोलायला सुरुवात केली, रागानेच एकदम बोलायला लागली, म्हणजे भांडण केल्यावानीच आणि तिचं तर बोलणं तुम्ही तर बघितलंच ना कसं आहे. तिने मला आता 2-3 दिवस आधी बघा मला तिने मारायला आलते, त्यावेळेस बघितलं ना तिचं बोलणं कसं आहे. मला तर पूर्ण माझी तर तब्येत तर इतकी खराब झाली ना, पहिले होते त्यापेक्षा आता बेकार झाली. आणि मी काल मी मम्मीची इथे गेलते, दुपारी गेलते. मम्मी पप्पाचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे ना, तर ते सारखं त्यांना दवाखान्यात जायला लागतं चेकअप वगैरे करायला, तर ते दवाखान्यात गेले. तर मम्मीने फोन केला की मला इथं नाही का म्हणजे खूप गर्दी आहे, तर इथं ये तू, थोडंसं काहीतरी जेवण वगैरे बनव, आणि भांडे पण खूप पडले होते, घरात पसारा पण खूप होता. तर मी गेले मी आणि मधला दरवाजा बंद केलता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मम्मीचं घर आणि तिचं घर म्हणजे एकच आहे, मधून फक्त दरवाजा आहे, तर आणि तो दरवाजा उघडा असतो का, तर ते इकडे तिकडे जाते तिथे ते दरवाजा उघडा असतो, वापर म्हणजे ते दरवाजा आहे. तर मी काय केलं, गेले आणि हाऊस दरवाजा बंद केला मी, आणि मी माझं काम करायला लागले. मी भांडे वगैरे सगळं घासलं, डाळ शिजायला घातली, मला डाळीला फोडणी देऊन मला भात शिजायला घालायचा होता. मम्मीने सांगितलं डाळ भातच कर, जास्त म्हणजे काही करू नको. तर ठीक आहे म्हटलं. मम्मी म्हणली की नाही का पप्पा थोडंसं हलकंच खाईन, तिखट जास्त वगैरे खायचं नाही, ऑपरेशन झालेले म्हणून डॉक्टरने सांगितलं तेलकट तिखट वगैरे काही खायचं नाही, तर फक्त डाळ भात कर, तेच आपण सगळे खाऊ. म्हणलं ठीक आहे. म्हणून मी गेले तिथं, तर तिथं पण तिने तमाशा केला. तिला म्हणजे आवाज आला भांड्याचं वगैरे, आणि तिला वाटलं छोटी बहीण तर करत नाही काही, आणि मम्मी तर नाहीये, मम्मी तर गेलेली आहे. आणि तिने बघितलं बाहेरनं, तर मम्मी म्हणजे गाडी पण नव्हती दारात, तर तिला कळलं मम्मी नाही. मग तिला शक आला असं की मी आहे, म्हणून तिने दरवाजा उघडला. तिने दरवाजा वाजवला तर शेवटी मी उघडणारच ना. तिला वाटण इथं आली आणि दरवाजा उघडला नाही, ती परत तिला तसं नको करू, परत ती अजून तमाशा करेन. म्हणून मी दरवाजा उघडला, मला वाटलं तिचं इथं काय काम असेल, म्हणून मी दरवाजा उघडला आणि मी माझं काम करायला लागले. तर ती कॅमेऱ्यासमोर, आणि बघा आता आली ही, असंच रोज काम करायला काय होतंय. मी तरी म्हणलं इथं कोणी भांड्याचा आवाज येतोय, असं काय बोलायला लागली. तरी पण मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. म्हणलं ही आहे ना, उगाच मी काय बोलले ना, घरात कोण नाही, मम्मी पण नाहीये, पप्पा पण नाहीये, बहीण भाऊ कोणच नाहीयेत, ती आणि मीच होते. ती तरी काय बोलली तर मी काय थोडं ती तर बोलणारच. ती तर व्हिडिओमध्ये ती बघा, मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ, ती कसं सुरुवातीलाच मी टाकते ते, तुम्ही बघा.
मी काय बोलले असते ना तर ती मग मला डायरेक्ट मार लुटली असते. आणि तिथं असं पण नाही की कोण मला सोडवायला येणार आहे म्हणून मी ना काहीच बोलले नाही. मी उगाच शांत बसले. म्हणलं जाऊ दे. मी फक्त म्हणले हा जाऊ दे, तुला काही तर मम्मी तिथं आलेलं पण तुला देखवा ना आता. मी तिला फक्त एवढंच म्हणलं. ती म्हणते हा आता आली, 2-4 दिवसांनी आली. मग आता मी येणारच ना. मग माझ्या मम्मीचं घर आहे, मी तिथं तुझ्या थोडी घरात आले, तुझ्या दारात आले का मी मम्मी तिथं आले. मम्मीने मला फोन केला आणि सांगितलं म्हणून मी आले. हो बाय 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 बाय. हां हां. ते मध्ये मध्ये मुलगा येतो म्हणून मला स्टॉप करायला लागते व्हिडिओ. तर मी म्हणलं की मम्मीच्या इथं येते. मम्मीने 3-4 दिवसात मी फोन केला मम्मीने, तर नाहीतरी कसं म्हणणार. तिला मी हे पण म्हणलं की तुझं म्हणणं आहे का की मम्मीनेच जेवण वगैरे बनवलं पाहिजे, तिलाच त्रास झाला पाहिजे म्हणून मी आले. मग मी इथं करायला लागले. मी तिला जास्त काही बोलले नाही. मी तिला जास्त बोलले असते तर ती डायरेक्टच मला मारायला सुटली असती, हे तर मला माहिती आहे. म्हणून मी काही बोलले नाही, काय नाही. तिला म्हणलं जा निघ, म्हणलं मला शांत माझं काम करू दे. पात्र माझं काम झालं होतं सगळं. मी घरातलं सगळं पसारा वगैरे आवरला, भांडे वगैरे घासले, मी डाळ पण शिजू घातलेली. फक्त मला डाळीला फोडणी द्यायची होती आणि भात नाही का शिजायचा होता, बस एवढंच राहिलं होतं. पण म्हणलं एवढं 10-15 मिनिटाच्या कामासाठी परत अजून जास्त वाढवणार बोलणार, म्हणून मी काय तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि घरात कोण पण नव्हतं. हां. आणि मम्मीला किती बोलली ती मशीनमुळं. हे असं असतंय का बघा बरं. मशीनमुळं तिला इतकं मशीनमुळं आता तिला काय टोचायला लागले काय माहिती. मम्मीनी मशीन घेऊन दिली, तिचं मम्मीचं पैसे खर्च. आता सगळ्यांचं आपापल्या म्हणजे परिस्थितीनुसार. मम्मी म्हणली आम्हीच सगळ्यांना बघणार ना. छोट्या बहिणीचं उद्या लग्न झालं, भावाचं झालं, त्यांची परिस्थिती थोडीशी लग्न वगैरे झालं तर जबाबदारी वाढती, तर त्यांनी परिस्थिती हे वाईट होती म्हणून आम्ही ते बघणार आणि काहीच मदत नाही करणार, ते त्यांनाच नाही चांगलं वाटत. मग मी म्हणते जोपर्यंत आमच्याकडनं होईल तुम्हाला मदत करायची तोपर्यंत आम्ही करू. नंतर आमचं थोडं वय झालं, आमच्याकडनं काम नाही झालं, काय नाही झालं, मदत नाही झाली तर आम्ही काहीच नाही करू शकणार ना. उलट तुम्हालाच आम्हाला बघायला लागन, असं सुद्धा मम्मी म्हणली. तर तिचं ते बन किटकिट ते केली. मम्मी संग रुसली फुगली. आता काय माहिती बोलती का नाही, आता मी गेलेच नाही तिकडं. ते काय नाही, थोड्या वेळ रुसली फुगली आणि बोलन लगेच मम्मी संग. आता तिथंच मम्मी येते असली तर बोलन. पण बोलली मम्मीला. मग मम्मीने सांगितलं मला की नाही का थोडंसं नाही का बडबड झाली. ती म्हणली तिला असं तसं. मम्मीने सांगितलं मला. मी फोन करून विचारलं, परत गेलेच नाही मी मग काल पण नाही गेले, कालच तेवढं गेले. ते जेवण वगैरे बनवलं, कालपासून गेले नाही, आज पण नाही. मग ती भांडली त्या मशीनमुळं, म्हणून मग आता हे असं आहे. सांगा काय करायचं. किती भांडकुदळ बाई आहे, तुम्ही बघितलं ना. म्हणजे मम्मीने मला थोडीशी सुद्धा मदत करायची नाही. मी उपाशी राहिले तरी चालेल, पण मम्मीने मला खायला प्यायला द्यायचं नाही, असं तिचं म्हणणं आहे. हां, इतकं असतंय का, इतकं अधिक असतंय का सांगा बरं. आता माझा एक छोटा मुलगा आहे, ह्याच्यामुळं त्याच्यामुळं मला बस 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 बस. अरे चला भेटू आता नंतर. हे मुलगा असंच करतो त्रास. ओके. हा ना, ते कुठले जा. हे बघा असं मुलगा करतो आणि त्रास देतो मला. तर हे असं आहे बघा, सांगा. आणि लोक म्हणतात की तुमच्या घरात मिठवा बहीण कधी एकत्र येईल, तर अशी बहीण तर काय एकत्र व्हायचं सांगा बरं. मला तर काय नाही, मला उद्या बोलायला आली तरी पण मी हसून खेळून बोलेन, मला काय नाही, असं काय नाही माझं की हे मला लय शिवाय दिल्यात. मला बहीणच नाही, दुसरं कोणी जरी आलं ना, दुश्मन जरी आलं ना, बोलायला लागलं ना, तरी पण मी हसून बोलेन. माझा असं स्वभाव आहे, मी लगेच विसरून जाते. मला आहे ना, म्हणजे जास्त मी कुणासंग बोलत नाही, पण जे कोणी भांडण करू शिवाय देऊ ते आलं ना माझ्याजवळ बोलायला तरी मी बोलते, असं माझा स्वभाव आहे. पण तिचं बघितलं ना तुम्ही, बोलणं ह्या करून एकदम लय भानकुदळे, म्हणजे लय भानकुदळे. पिलू माऊ कशी आहे सांग, तिकडली माऊ कशी आहे? छान आहे. मोठी माऊ छान आहे. छान आहे मोठी माऊ. 2 माऊ आहेत ना. 2 मावे म्हणते छान छान. चला भेटू नंतर.